राज्यातील पूर्व उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी शासनामार्फत सध्या इयत्ता 5वी आणि 8वीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात। त्याचबरोबर नुकतंच शिक्षण मंत्र्यांनी इयत्ता 4थी आणि 7वीच्या वर्गांसाठी सुद्धा शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा घ्याव्यात असं सूचित केलंय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघानं या परीक्षांचा जिल्हानिहाय गुणवत्ताधारक विद्यार्थी संच म्हणजेच कोटा वाढवावा अशी मागणी केली आहे। महासंघाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय। सध्याचा जिल्हानिहाय गुणवत्ताधारक विद्यार्थी संच हा 1956च्या लोकसंख्येवर आधारित आहे। तो 2011 जनगणनेनुसार करण्यात यावा या प्रमुख मागणीकडे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले। 1956च्या लोकसंख्येनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संच संख्या 591 तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संख्या 475 इतका आहे। यात बदल न झाल्यानं अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागत असल्यानं कोल्हापूरसह राज्यभरातील विद्यार्थ्यांचा विचार करून कोटा वाढवावा अशी मागणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष TR पाटील यांनी केली आहे। की हा कोटा जो आहे हा कोटा त्यावेळच्या तत्कालीन लोकसंख्येवरती आधारित होता। आम्ही अशी मागणी केली आहे की 2011च्या जनगणनेनुसार ही विद्यार्थी संख्या जी आहे गुणवत्ता यादीतील ती वाढवावी, जेणेकरून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीतील विद्यार्थी संख्या वाढेल आणि तो लाभ जो आहे प्रत्येक वर्षी 5वी स्कॉलरशिप आलेल्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये शासन देतं आणि 8वी स्कॉलरशिपमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना 7,500 रुपये देतं। तर ही संख्या वाढल्यानंतर साहजिकच अशा सर्व विद्यार्थ्यांना, राज्यातील सगळ्याच विद्यार्थ्यांना हा आर्थिक लाभ जो आहे हा विद्यार्थ्यांना होणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक वर्षी ही जी राज्य गुणवत्ता यादी जी दिली जाते ती महाराष्ट्र राज्य 5वीसाठी 100 विद्यार्थी आणि 8वीसाठी 100 विद्यार्थी असं निश्चित करतं। तर आम्ही आज ह्या मागणीतून असं निवेदन दिलं आहे की ही राज्य गुणवत्ता यादी जी आहे ती साधारणपणे 500 पर्यंत संख्या करावी, जेणेकरून ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये प्रथम आलेले विद्यार्थी हे साहजिकच राज्य गुणवत्ता यादीमध्ये असतात। त्यामुळे आम्ही अशी मागणी केली की राज्य गुणवत्ता यादी सुद्धा 500 विद्यार्थ्यांपर्यंत वाढवावी। राज्य गुणवत्ता यादी आणि देशपातळीवरील गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विशेष आर्थिक लाभ द्यावा अशी मागणी सुद्धा या निवेदनात करण्यात आली आहे। निवेदन सादर करताना महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, सचिव नितीन पानारी, जिल्हाध्यक्षा गिरिजा जोशी, जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके, खजाननीस गौतम कांबळे, शहराध्यक्ष संतोष पाटील, शहर सहसचिव धनंजय शिंदे, शहर प्रवक्ता अरविंद चव्हाण, कार्याध्यक्ष अभिजित साळोखे आदी उपस्थित होते।